नमस्ते, मी शशिकांत सुधाकर पन्हाळे, गाव सातरळ, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर। एक अडीच महिन्यापूर्वी ह्या प्लॉटला व्हिजिट दिली होती आपण। तर त्यावेळेस जे 5व्या महिन्यात जे वादळ आलं होतं, 5व्या 6व्या मे जूनमध्ये, त्या वादळामध्ये क्रॉप कव्हर वगैरे सगळं उडून गेलेलं होतं। स्ट्रक्चर पूर्ण डिस्टर्ब झालेलं होतं, वाकून गेलेलं होतं। त्या झाडाची पण खूप अवस्था बिकट झालेली होती त्या वादळाच्या याच्यामध्ये। खूप फळं पडलेले, फांद्या पडलेल्या, झाडं मोडलेले, वरून स्ट्रक्चर पूर्ण खराब झालेलं। त्यानंतर त्यावेळची कंडिशन पाहता हे बाग पूर्ण खराब झाल्याचे लक्षण वाटत होते। त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्यावेळेस येऊन गेल्यानंतर काही स्ट्रक्चर नव्हतं शिल्लक। त्यानंतर त्यांनी पुन्हा ते स्ट्रक्चर तयार केलं आहे, झाड परत चांगलं तयार झालं। ही शरद किंग व्हरायटी आहे। आणि दुसरी गोष्ट, पूर्ण खराब झालेला बाग पुन्हा आता चांगलं यांनी सुस्थितीत उभा आहे, फळं चांगले। त्याच्यानंतर जे काय क्रॉप कव्हर उडून गेल्यानंतर थोडंसं सनबर्न वगैरे आहे, तर तो तेवढाच मर्यादित राहिला त्या काळापुरता। त्याच्यानंतर काय दिसून नाही राहिले। आणि कॅनपी वगैरे छान आहे। आणि दुसरी गोष्ट, ह्या बागेला एक 3 वर्षाचा बाग असेल। 3 वर्षापूर्वी पूर्ण बागेला खोडावर वगैरे तेलकट आहे। तर तेलकट आता त्यांनी त्याच्यावर बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे। कुठल्या फांद्यावर वगैरे नाही, खोडावर आहे, पण फळावर येऊ दिलेलं नाही, पानावर नाही आज विशेष म्हणजे। आणि खूप चांगली झाडाचे स्ट्रक्चर पण छान झालेले आहे। आणि त्यातली त्यात त्यांनी क्रॉप कव्हरमुळे ना तेलकट हा डायरेक्टच नसल्यास जमाय आज हा एक इथं पाहायला भेटतोय। त्यानंतर हे पारनेरचे वगैरे बरेचसे शेतकरी आलेले आहेत खूप दुरून। त्यांनी पण शरद किंग व्हरायटीबद्दल जी काही शंका आहे, काही त्यांना जी फायनल स्टेजला आलेला प्रॉडक्ट आहे आता सध्या, त्यांची जी शंका होती, दाणे कसे आहेत, त्यानंतर साईज किती होती, फळाची ओव्हरऑल सगळ्यांची साईज कशी राहते। कारण शरद किंगचं एकच आत्तापर्यंत आलेलं आहे का शेंड्यापासून तर सगळ्याची साईज होते आणि ती दिसते पण। त्याच्यामुळे आता हे पारनेरून यांनी पण काही बसवलेलं आहे शरद किंगचं। त्यांना ते अजून किती महिन्याचं, 9 महिन्याचं आहे ना, हां। तर त्यांना पुढची उत्सुकता आहे, त्यापोटी ते इथं आलेले आहेत। बीटी गोरे सर आहेत त्यांच्या बागेत। माझं नाव अविनाश कचर बुचरे, मी मुक्काम पोस्ट जवळा, तालुका पारनेर या ठिकाणून आलो होतो। सरांकडे शरद किंगच्या प्लॉटच्या पाहणीसाठी आलेलो होतो। इथं आम्हाला ज्या शंका होत्या त्या संदर्भात त्याचे सरांनी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे। आणि जे ते काय डाऊट होते ते माझे इथे येऊन क्लिअर झाले।